लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते। राज्यात महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि मोठ्या फरकाने झालेल्या पराजयामुळे महायुतीच्या पदरी पडलेली निराशा बघता दोन्ही बाजूंनी आता विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे। विरोधकांना चितपट करण्यासाठी आणि महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी आता डाव आखले जात आहेत। असाच एक डाव सध्या महायुतीकडून आणि प्रामुख्याने भाजपकडून आखला जातोय का अशी चर्चा सुरू आहे आणि हा डाव आहे उद्धव ठाकरेंना खाली खेचण्यासाठीचा। विधानसभेत उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे असं दुहेरी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीकडून विशेषतः भाजपकडून सुरू आहे। हा डाव नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला। महायुतीला बसलेल्या सेटबॅक मागे अनेक कारणं असली तरी त्यातील प्रमुख कारण होतं ते पक्षफोडीच्या राजकारणाचं। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडल्याचा आरोप भाजपवर सातत्याने करण्यात आला। त्यातही प्रामुख्याने शिवसेना पक्ष फोडल्यामुळे भाजपवर जनतेचा रोष आहे असं प्रामुख्याने समोर आलं। या रोषाचं पहिलं कारण पक्ष फुटीचं असलं तरी दुसरं कारण आहे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचल्याचं। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला। याच कारणातून शिवसैनिकांमध्ये भाजप विरोधात नाराजी असल्याचं चित्र निर्माण झालं आणि हीच नाराजी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने मुंबई विभागात पाहायला मिळाली। यंदाच्या लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढवल्या, त्यापैकी 9 जागांवर ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले। भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 28 जागा लढवल्या, त्यापैकी 9 जागा जिंकल्या। याचा अर्थ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा वरचढ असल्याचं दिसून आलं। दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी थेट शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली त्या 13 जागांपैकी ठाकरेंनी 6 तर एकनाथ शिंदेंनी 7 जागांवर विजय मिळवला। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपपेक्षा चांगली कामगिरी केली असली तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधातील थेट लढाईत उद्धव ठाकरे काहीसे मागे पडले असं म्हणता येतं। याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेनं केवळ 48 मतांनी विजय मिळवत ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला काहीशा प्रमाणात हादरे दिल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे शिंदेंचे बालेकिल्ले असणाऱ्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला 2 लाखांहून अधिक फरकानं पराभव स्वीकारावा लागला। अशा परिस्थितीत शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत शिंदे वरचढ ठरले असं म्हणता येतं। पण हे झालं लोकसभेचं गणित। विधानसभेतही अशी परिस्थिती उद्भवल्यास जनतेची सहानुभूती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच कारणातून सध्या महायुतीकडून उद्धव ठाकरेंना खाली खेचण्यासाठी नवा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे अधिक राज ठाकरे असं दुहेरी आव्हान निर्माण करण्याची खेळी महायुतीकडून खेळली जाऊ शकते। याचाच अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील झाल्यास महाविकास आघाडीकडून ज्या जागा उद्धव ठाकरेंना सुटतील त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडणूक लढवू शकतो आणि मनसेनं आगामी विधानसभेत स्वबळावर लढण्याचा किंवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्याचं काम मनसे करू शकते। या खेळीचा महायुतीला मुंबईमध्ये सर्वाधिक फायदा होऊ शकतो। लोकसभा निवडणुकीत मुंबईची 1 जागा ठाकरेंकडून गेली असली तरी मुंबईत उद्धव ठाकरेंना डॅमेज करणं शिंदेंना म्हणावं तसं जमलेलं नाही। उर्वरित महाराष्ट्रात विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धक्का दिला असला तरी मुंबईत उद्धव ठाकरे आपली ताकद राखून आहेत। अशा परिस्थितीत मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचं काम राज ठाकरे करू शकतात। मनसेच्या स्थापनेनंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे मुंबईतून 6 आमदार निवडून आले होते। त्यातील प्रवीण दरेकर, राम कदम भाजपमध्ये तर शिशिर शिंदे शिंदेंसोबत आहेत। अशा परिस्थितीत राज ठाकरेंना महायुतीनं ताकद दिल्यास मनसे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देऊ शकते। याच कारणातून सध्या उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढणार अशी चर्चा आहे।
त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना खाली खेचण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंकडे असणारी सहानुभूती कमी करण्यासाठी भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे असं दुहेरी आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभं करू शकते अशी शक्यता आहे। अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती सोबत जाण्याचा किंवा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तरच ही खेळी यशस्वी होऊ शकते, हेही तितकंच खरं। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।